विशाल भावा, काय म्हणते किसना? माझ्या जीवनात मला हे शब्द कवा ऐकायला भेटतील काय माहिती यार. कोणते किसना? नवरीच्या मामाने नवरीला स्टेजवर घेऊन यावे, लग्नाची वेळ निघून चालली. लवकरच येतील ते दिवस किसना, लवकरच येतील. पण माई वेळ निघून चालली ना आता. मुलीच्या जीन्स पॅन्टले पॉकेट कितीही असू दे, हा, पण तरीही त्या मोबाईल हातातच ठेवणार. हे बरोबर बोलला यार किसना, मी आपण पाहिलेलं आहे. शायनिंग रे, दुसरं काहीच नाही. अबे आजकालच्या पुरी स्टाईल मारतात किसना. आज मी तुलाही सांगतो आणि आपल्या सगळ्या फॉलोअर्सले सांगतो. काय सांगतं? सांगून दे. मी जेव्हा 8 वर्षाचा होतो का नाही, हा, तेव्हा सायकल येऊन पडल्यामुळं मा टोंगल्याले लय घसाटलं होतं रे. मग तवाची गोष्ट आता काहून सांगा लागला? अरे तेव्हा सोशल मीडिया नव्हता ना. हो यार, सोशल मीडियात आत्ता आली. मग तवाची गोष्ट आत्ता सांगा लागला तू. काय विषय आहे का त्याच्यात नाही? या उन्हाळ्याचा खरा फटका तर त्या पोरीले बसते रे. कोणत्या पोरीला बसते उन्हाळ्याचा फटका? ज्या उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी येतात का नाही, हा, त्या रात्री चादर तोंडावर घेऊन चॅटिंग करतात रे. इसको बोलते सही. काय म्हणते किसना? पृथ्वीवर 71% पाणी आहे. हो, मला माहिती आहे ते. तरी पण मी त्या झिंगीच्या प्रेमातच डुबलो रे. एवढं प्रेम केलं का रे तिच्यावर? पाण्यापेक्षा जास्त प्रेम झालं किसना ते. त्या झिंगीतनी लय पाणी हे वाटते. हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर बिल भरायला पैसे नसले तर ते कामाला ठेवतात रे. हो ले का, भांडे घासायला लावतात. हां, मग आपण बँकेतून जर कर्ज काढलं ते भरायला पैसे नसले तर कामाला ठेवतील का? विचार करायला लागेल या गोष्टीचा. त्याने पण कामाला ठेवायला पाहिजे आपल्याला पैसे मोजायला. मी पण लोन आजच काढतो किसना. मग तुला सांगतो, जिथं कधीच जात पाहिली जात नाही असं निर्मळ नातं म्हणजे कोणतं माहिती आहे का? कोणतं सांग बरं? अनैतिक संबंध. कृष्णा बाबा, काय म्हणतो विशाल भाऊ? आपण रोजच सोशल मीडियावर रील्स पाठवतो. हां, लोक काय म्हणत असतील रे आपल्याला? विशाल भावा, आपल्याला लोक काय म्हणत असतील याचा विचार अजिबात करू नको. मग लोक आपल्या 13वेले पण म्हणतील ऊनले हे रे मठ्ठा ठेवायला पाहिजे होता. हो यार, हे तर काही काही लोक. आता एक नाही 2-2 रील्स पाठवून चालू कर आता. काय म्हणतो विशाल भाऊ? मी तुझ्या घरी काल जेवायला आलतो ना. हो, मग जेवला नाही का? जेवलो, पण त्या पनीरच्या भाजीत एकही पनीरचा तुकडा नव्हता किसना. अरे विशाल भावा, हा, त्या भाजीचं नावच खोया पनीर आहे. कुठून सापडणार आहे तुले पनीर? खोया पनीर म्हणजे गायब झालेला. हां, काय म्हणते किसना? 35 वर्षाचा घोडा झालो मी, हा, अजून लग्नाचा पत्ता नाही. आज सकाळीच 2 अंगणवाडी सेविका येऊन गेल्या रे. काय म्हणत होत्या रे त्या? घरात लहान बाळ आहे का? असेल तर नाव सांगा. ले जीव जळते रे. जळणारच आहे रे किसना. 35 वर्षाचा होऊन लग्नाचा पत्ता नाही. मी शाळेत एवढा भारी दिसायचो. केवढा रे किसना? वर्गातनी दुसऱ्या मुलीकडे जरी बघितलं ना, हा, तर मॅडम मला लगेच म्हणायच्या, काय रे? तिकडे लक्ष देऊ नको, माझ्याकडे बघ. मॅडमची बी इच्छा होती तू तिला बघाव. जुन्या काळातनी लोक सोनं लपवत होते, आणि मग रे? मग पगार लपवायला लागले. आणि आता काय लपवतात? आता मोबाईलची गॅलरी. लपवायलाच पाहिजे. तुला तुझ्या आयुष्यातने खूप मोठं व्हायचं असेल तर मला विसरून जाय. असं कोण म्हणे तुले? रात्री स्वप्नात महा मोबाईल मले म्हणे. स्वप्न आहे किसना ते. मे महिन्यात आपल्याला घरच्याने घराच्या बाहेर जरी काढून टाकलं का नाही, हा, तरी आपण महिनाभर आरामात जगू शकतो. ते कसं काय रे किसना? अरे मे महिन्यात लग्न किती आहे तर. सकाळी लग्न, दुपारी लग्न, संध्याकाळी लग्न. आज लय दिवसानं तिची आठवण आली. हां, आणि मनात विचार आला, काय रे ती सध्या काय करत असेल. विशाल भावा, हा, मला माहिती ती सध्या कॉन्व्हेंटवर शिकवायला जाते म्हणून. हा, पण तो नाव असलेल्या मुलाले बदाबद बदाडतो. अजून बी एवढा कसा काय राग आहे रे तो आला तिले? विशाल नावाच्या पोरालेच बदाडते का? हो यार, त्या झिंगीचा मा ब्रेकअप झाला रे. कशानं रे? अरे एवढूशा कारणावरून. एवढंसं कारण कोणतं होतं मला बी सांग ना. अरे किस करताना जराशी तंबाखू गेली तिच्या तोंडात. एवढंच कारण आहे का रे?
हो ना, तिनं ब्रेकअप केला. अबे गायछाप खाल्ली असेल तो किसना. मा आयुष्यात एक टाइम असा होता हा हा. की मला स्वतःची जीन्स पॅन्ट पण धुता येत नव्हती. अरे आता तर तो लग्न झालं ना, तर बायको धुत असेल ना. आता साडी पण मलाच धुता येते. फरशी पुसता येते का मग? अबे साडी धुता येते म्हणजे फरशी ते इझी पुसतो रे मी. हे लोक म्हणतात ना, देनेवाला जब भी देता देता छप्पर फाड के, ते बरोबरच आहे बरं. ते कसं काय बरोबर आहे सांग बरं मला. अरे विशाल भावा, 2 दिवसापासून मी बाहेरगावी उपाशी होतो. हां आणि आज घरी आलो तर घरी मटर पनीरची सब्जी चालू होती हां. आणि बाजूच्या मंदिरात भंडारा. बापरे. अरे लय दाबून खाणार हो मी आता. बरोबर आहे. देनेवाला जब भी देता देता छप्पर फाड के 2 दिवसाचा कडसडच मिटवतो आता. बम खा किसना ना. इथं भारतातनी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडले विचारते, काय विचारते. मेरे बाबू ने खाना खाया. हो बरोबरच आहे ते. तसं चीनमध्ये काय म्हणत असतील रे. मेरे बाबूने उंदीर खाया. उंदीर. अबे तिकडे काही पण खातात किसना. पाल तर खातात रे. लेंड्या बी. त्या झिंगीचा आणि तो आता ब्रेकअप झाला होता रे. मग हो. आता कसं काय बोलायला लागले तुम्ही. अरे विशाल भावा, हां. तिने मला व्हॉट्सअपवर, फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर ब्लॉक केलं होतं. आणि मग रे. मग मी तिला गुगल पेवर मेसेज केला आणि बोलवलं. गुगल पेचा सहारा घेतला काय तो. बोलवल्या आली होती ती. तिला वाटलं याच्याजवळ गुगल पे म्हणजे पैसे पण असतीलच. ती एक गोष्ट लय चांगली आहे. कोणती रे. जसं या निवडणुकीमध्ये एक्झिट पोल असतात का नाही, हो. तसा शाळेच्या रिझल्टमध्ये नाही आहे. नाही तर घरच्या आहे ना 3-4 दिवसापासून मारायला सुरुवात केली असती. हो रे बरोबर आहे. त्याच्यात दिसते ना आधीच हो. वर्ग काय दिवा लावणार आहे आणि काय नाही. घ्या आत्ताच चप्पल हाणायला.